राष्ट्रवादीच्या 4 नेत्यांना रोहित पवार यांनी इशारा दिलाय। महाराष्ट्र बघतोय, सांभाळून वागा असा इशारा दिला। रोहित पवार यांच्याकडून चिचोरी धंदे अपघात प्रकरणाला राजकीय झालर देण्याचा प्रयत्न। अनिल पाटलांची रोहित पवार यांच्यावर टीका। सगळा खटाटोप अपघाताच्या तपासासाठी आहे की विलिनीकरणासाठी असा सवालही सुनील शेळके यांनी उपस्थित केलाय। पण तुम्ही तुमच्या पक्षामध्ये आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण झाले तर सुनेत्रा काकी झालेले आहेत। त्याच्याबरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुनेत्रा काकी आहेत। त्यामुळे तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा, कारण महाराष्ट्र तिथं बघतोय। अहो काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं। जयला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार। कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं। असे आरोप करून तुम्हाला नक्की काय साध्य करायचंय? तुम्हाला दादा गेल्याचं दुःख आहे की नक्की तुमच्या मनात कुठली तरी वेगळी मळमळ आहे? हा संशय आता आमच्या मनात यायला लागलाय। जर कोणाला वाटत असेल की सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत। थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल की ताकद काय असते आणि एक नेता कशा पद्धतीने पार्टी तिथं चालवत असतो। त्यामुळे ह्या 4 जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहावा, सांभाळून वागा, एवढंच या ठिकाणी सांगतो। आता राहिला हे असे छचुरे धंदे रोहित पवारांकडनं का केले जात आहेत हे आता आपल्याला समजलं पाहिजे। कारण कुठेतरी तिळपापड झालेला आहे आणि तो तिळपापड झाल्यामुळेच रोहित पवार अशा स्वरूपाचं कुठेतरी ट्विट करतील, कुठेतरी वक्तव्य करतील। वहिनींना कंट्रोल करण्यासाठी तटकरे साहेब किंवा प्रफुल्लबाईंवरती आरोप करतील। हा केवळ फक्त त्यांचा तिळपापड झालेला आहे।